पुण्यातली ही दृश्य आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी ते कार्यक्रमस्थळी रवाना होण्यापूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचतात। पोलिसांचा आज मोठा फौजफाटा तैनात आहे। अमित शहा यांचा हा जो दौरा आहे तो निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। कारण दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते तसंच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेत। मात्र कार्यक्रमस्थळी रवाना होण्यापूर्वी अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला दिसतात। त्याचबरोबर भाजपचे रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिथे असतीलच। अमित शहा यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला अभिवादन करत आता कार्यक्रमस्थळी रवाना होत आहेत। मुरलीधर मोहोळ, त्याचबरोबर चंद्रकांत पाटील आणि हे सगळे महत्त्वाचे राज्यातले नेते आज अमित शहा यांच्या दौऱ्यात त्यांच्याबरोबर आहेत। अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला, यांच्या पुतळ्याला अभिवादन करत अमित शहा आता कार्यक्रमस्थळी रवाना होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज पुणे दौरा आहे। काल रात्रीच ते पुण्यात दाखल झालेत। देशाचे गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यात दाखल झालेत। नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार आहे आणि त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कालच ताब्यात घेतलं गेलंय। मात्र काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील अमित शहा यांचा निषेध करण्यासाठी पुण्यात रस्त्यावर आहेत। मात्र कार्यक्रमस्थळी रवाना होण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला अभिवादन केलेलं आहे। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दाखल झाले होते। त्यानंतर त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर जे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील तेही दाखल बरोबर होते। या ठिकाणावरून आता जर आपण पाहिलं तर अमित शहा हे पुढे मार्गस्थ झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। या संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आज संपूर्णपणे तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। कारण अमित शहाच्या या दौऱ्याला काँग्रेसने, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि इतर ज्या संघटना आहेत त्यांनी खरं तर विरोध केला होता आणि त्याला प्रत्युत्तर खरं तर भाजपनेही काँग्रेस भवनच्या बाहेर आंदोलन करत खरं तर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न एकंदरीत केला होता आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण दौऱ्यावरती पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आता कार्यक्रम स्थळाकडे अमित शहा हे आता मार्गस्थ झालेले आहेत। किती वेळात ते कार्यक्रमस्थळी पोहोचतील? कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल? मात्र या कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून किंवा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जाणार आहे, त्यानिमित्तानं पोलिसांनी कसा बंदोबस्त ठेवलाय? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता 5 ते 7 मिनिटांमध्ये खरं तर अमित शहा हे कार्यक्रम स्थळावरती दाखल होतील आणि त्या ठिकाणी खरं तर कार्यक्रमाला सुरुवात होती। अमित शहाच्या हस्ते खरं तर आज हा संपूर्ण जो पुरस्कार आहे तो देण्यात येतोय। लोकमान्य टिळकांच्या नावाने हा जो पुरस्कार आहे तो देण्यात येतोय आणि या कार्यक्रमाला अनेक मान्यवर खरं तर उपस्थित आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसकडनं या संपूर्ण जो अमित शहाचा दौरा आहे याला विरोध एकंदरीत होतो। त्या अनुषंगाने पोलिसांनी मोठा फौजफाटा संपूर्ण पुणे शहरामध्ये लावल्याचं एकंदरीत चित्र दिसतंय। त्यामुळे संपूर्ण पुणे शहरामध्ये पोलीस छावणीचं रूप आल्याचं एकंदरीत दिसून येतंय। पोलीस कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना एकंदरीत दिसतात। आता अमित शहा हे कार्यक्रम स्थळावरती पोहोचतील आणि काही वेळातच हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो सुरू होताना एकंदरीत पाहायला मिळेल। तुषाराच्या या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल? किती दिवस अमित शहा महाराष्ट्रात आहेत? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाची रूपरेषा या मध्ये जर आपण पाहिलं तर प्रथम लोकमान्य टिळकांना पुष्पहार अर्पण करण्यात येईल। त्यानंतर त्या ठिकाणी पुरस्कारती आहेत त्या पुरस्कारांचा अमित शहाच्या हस्ते सन्मान एकंदरीत होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाला संपूर्ण नागरिकांना कार्यक्रमास्थळी खरं तर अमित शहा एकंदरीत सर्वांना संबोधित करताना पाहायला मिळेल।
तुषार, आजचा हा कार्यक्रम झाल्यानंतर कदाचित मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आणि अमित शहा यांची वेगळी बैठक होऊ शकते का महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या विषयांवर? एकंदरीत जर आपण पाहिलं तर अमित शहा काल रात्री खरं तर उशिरा पुणे शहरामध्ये दाखल झालेत आणि सकाळपासून जर आपण पाहिलं तर हॉटेलमध्ये अनेक ज्या बैठका आहेत त्या खरं तर घडल्या असल्याची माहिती खरं तर आपल्याला मिळताना एकंदरीत पाहायला मिळतात. आणि यामध्ये जर आपण बरोबर, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे नजर असेलच. तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.